हे हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज मी कुठेतरी चालली आणि सर्वांसाठी सरप्राईज असणार आहे आणि माझ्यासाठी सुद्धा खूप मोठा दिवस आहे. सो मी आता तिकडे गेल्यावरती दाखवते नक्की आम्ही काय काय करणार आहोत आणि मी इतकी छान अशी रेडी झाली आहे, ती कशासाठी झाली आहे ते सुद्धा तिकडे गेल्यावरती कळेल. आणि आज माझ्यासोबत आहे, हाय, ही माझी फ्रेंड आहे आणि ती आणि मी आम्ही चाललो एका कार्यक्रमाला. नक्की कशासाठी चाललो ते आपण पुढे गेल्यावरती पाहूया. बाय. तुला माहिती का, आता मला जर तिथे स्पीच द्यायला सांगितलं तर मी कसं बोलणार आहे माहिती का? जाणार अशी आणि असं माईक घेणार आणि बोलणार, नमस्कार, मी चैत्राली घुले. आज मला या मंचावरती आमंत्रित केल्याबद्दल आयोजकांचे खूप धन्यवाद. आणि पुढे काय होतं, मला या मंचावरती आमंत्रित केल्याबद्दल खूप धन्यवाद आयोजकांचे आणि मान्यवर पाहुण्यांचे. स्ट्रेट असं इकडे जायचंय राणी सरकारचे. ओ माय गॉड, माय फ्रेंड. आज मला या मंचावरती आमंत्रित केल्याबद्दल आयोजकांचे आणि मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद. या मंचावरती मला फक्त आमंत्रितच नाही केलं, पण इथे माझा सन्मान आणि सत्कार सुद्धा झालेला आहे. तर हा माझ्यासाठी फक्त सन्मान आणि सत्कारच नाही, तर माझा हा अभिमान आहे. मलाच काय, माझ्यासारख्या मुली आणखीन या सन्मानामुळे, सन्मान का सत्कार बोलायचं, सत्कार, हां, तर या सत्कारामुळे मीच काय असं. आणि मग असं तो माणूस मेला ना, ते लावलं तिथून तसं. कोण मेला? तर तिथे तो बोर्ड लावलाय, ते काय माहिती कोणतरी. हां, तर पुढे काय होतं, तर हा सत्कार माझ्यासाठी फक्त सत्कारच नाही आहे, तर माझ्यासाठी अभिमान सुद्धा आहे. आणि असाच हा सत्कार मला आणि माझ्यासारख्या अनेक मुलींना खूप प्रेरणा देतो. अजून काय बोलू. आणि पुन्हा एकदा इथे उपस्थित असणाऱ्या सर्व महिलांना काय होतं आज वुमेन्स डेला मराठीमध्ये काय होतं, जागतिक महिला दिवस. हां, आणि सर्व इथे असणाऱ्या सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. पुरस्कार दिला जातोय. खऱ्या अर्थाने हडपसरचे नागरिक टाळ्या वाजून आपण या सर्वांचं कौतुक करायचंय.
मस्त असा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही आता चाललोय घरी. सो आज मला मिळाला आहे कला परिवाराकडून सावित्री पुरस्कार आणि खूप मला आनंद झालाय की मला हा पुरस्कार 2026चा मला दिला आहे. पुढे बघूयात आता आम्ही चाललोय घरी. पूर्ण आमचा पुरस्कार सोहळा झालेला आहे आणि खूप एन्जॉय केलाय आम्ही तो. खास करून हिने सुद्धा खूप एन्जॉय केलाय. मस्त गाण्याचा कार्यक्रम झालेला आहे. अप्रतिम गाण्याचा कार्यक्रम होता. आणि तुम्ही आता पाहिलंच असेल आम्ही दोघी लिटरली नाचत इतकं डान्स करत होतो ना आम्ही. खरंच, कारण की कसं आहे की खूप मोठे मोठे आर्टिस्ट म्हणजे खूप पाहतो आपण, पण आपल्या एरियामधले किंवा काय म्हणता येईल ग की आपल्या जवळपासचे नाही आपल्या जवळपासचे किंवा खूप टॅलेंटेड असे लोक कधी कधी त्यांना चान्स मिळत नाही पुढे जायला. तर आता पुढचं मी ते सांगत होते की इतक्या छान महिलांनी गाणी वगैरे गायली आहेत आणि इतका सुंदर असा कार्यक्रम झाला ना. आता मला काहीतरी घ्यायला थांबली आहे ती, पण हे माझं अवॉर्ड आहे आणि इतकं छान वाटतंय मला, इतकं छान वाटतंय ना की फिलिंग खूप छान आहे. आता की काय झालं, हिचं काहीतरी झालंय. बोल. आणि मला खूप छान असं वाटतंय कारण की इन्स्पायरिंग वुमन म्हणून मला देण्यात आलंय की लोकांना मी सुद्धा काहीतरी काम करून मी प्रेरित करतेय किंवा सगळ्या गोष्टींसाठी मी सुद्धा बाकीच्यांना हे करतेय. त्यासाठी मला आनंद पण खूप होतोय की असं वाटतंय की आता मी घरी कधी जाईल आणि घरच्यांना हे वालं कधी दाखवेल मी, कारण की घरी सुद्धा सगळेजण एक्सायटेड आहेत. आता बघू, कारण की पप्पांना सुद्धा थोडंसं मीटिंग वगैरे होते म्हणून ते काही येऊ शकले नाहीत. सो आता मी घरी जाणार आणि बघणार. बाय. Look at this. तर कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.